कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितेत म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। पण सध्या समाजामध्ये प्रेमावरून ज्या घटना घडतायत त्यामुळे खरंच प्रेम उरलंय की प्रेमाच्या नावावर गेम झालाय असा प्रश्न निर्माण होईल। आणि असाच प्रश्न निर्माण करणारी उरणमधील घटना। उरणमध्ये यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली। आरोपीने तिचे अवयव कापले, हाडं मोडली, प्रायव्हेट पार्ट कापले, चेहऱ्याचा चेंदा मेंदा केला आणि पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपामध्ये तिचा मृतदेह टाकून देण्यात आला। घटना आहे गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री ही पनवेल स्टेशनकडे गेली होती। सायंकाळी साधारण 4:30 नंतर तिचा फोन बंद झाला। त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही। 25 जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली। त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। तपासादरम्यान तिचे फोन रेकॉर्ड देखील तपासण्यात आले आणि त्यामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं पाहायला मिळालं। या नंबरवरून यशश्रीला कॉल येत देखील होते आणि तिच्याकडून केले जात देखील होते। नंबरचे डिटेल्स पाहिले त्यावेळेला हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता। हा तोच दाऊद शेख ज्याला काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी पॉस्को केस अंतर्गत FIR दाखल करत तुरुंगाची हवा खायला लावली होती। त्यावेळेला यशश्री ही 14 ते 15 वर्षांची होती। ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी तुरुंगामध्ये पाठवलं होतं त्याच्यासोबत यशश्री संपर्कात का होती आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध कसे सुरू झाले असे अनेक प्रश्न यावेळेला उपस्थित केले जात आहेत। कारण यशश्री देखील त्याच्याजवळ तासनतास फोनवरून बोलत होती। त्यामुळेच आता तिच्या नातेवाईकांनी या घटनेला लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न केला। संबंधित तरुणीचा प्रेम प्रकरणामधून खून झाला असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केलाय। आरोपी तरुण दुसऱ्या समुदायामधील दुसऱ्या जातीमधील असल्यामुळे नातेवाईकांनी आपलं मत व्यक्त करत संबंधित आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली। पण खरंच हा लव्ह जिहाद आहे की अपमानाचा बदला घेण्यासाठी थंड डोक्याने केलेला मर्डर? हा विचार आता तुम्हीच करा। कारण कोणत्या एका जातीच्या मुलाने विशिष्ट जातीच्या मुलीला मारलं की त्याला लगेच लव्ह जिहाद म्हणणं योग्य नाही। जर तुम्हाला या घटनेला लव्ह जिहाद म्हणायचं असेल तर काही दिवसांपूर्वी पुण्यामधील मावळमध्ये घडलेल्या घटनेला तुम्ही काय नाव देणार? कारण तिथे तर गजेंद्र दगडखैर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू असलेल्या 25 वर्षाच्या समरीनचा गर्भपात करून तिच्यासोबत तिच्या ईशान आणि इजान नावाच्या 2 मुलांना इंद्रायणीच्या नदीमध्ये फेकून देण्यात आलं होतं। आणि हे सगळं तिचा प्रियकर म्हणजेच गजेंद्र याने केलं। मग आता याला सुद्धा तुम्ही लव्ह जिहाद म्हणणार आहात का? अशा वेळेला पुन्हा एकदा पाडगावकरांच्या कवितेचं विडंबन होतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम नसतं। पण प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरितच राहतो की या यशश्री किंवा समरीन यांच्यासारख्या अनेकांच्या प्रकरणात चूक कोणाची होती? प्रेमाची, विश्वासाची, माणुसकीची की मानसिकतेची? उत्तर सापडल्यास नक्की द्या।